मित्रांनो, आपण बघितलंय आर्डिनो मध्ये दोन फंक्शन आहे, सेटअप आणि लूप. लूप मध्ये ज्या आपण इन्स्ट्रक्शन लिहिलेल्या असतात त्या परत परत एक्झिक्यूट होतात, बरोबर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप, जो एक लूपचा एक प्रकार आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सिंटॅक्स बघूया. फॉर राऊंड ब्रॅकेट मध्ये आधी इनिशियलायझेशन करायला लागतं, व्हेरिएबलला सेमिकोलन द्यायला लागते, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचे प्रत्येक याच्यानंतर सेमिकोलन कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे कंडिशन द्यायला लागते, सेमिकोलन आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, त्याप्रमाणे कर्ली ब्रॅकेट मध्ये बॉडी ऑफ द लूप. चला कॉम्प्युटर कसा एक्झिक्यूट करतो फॉर लूप हे बघूया. आधी इनिशियलायझेशन होतं. इनिशियलायझेशन हे एकदाच होतं, त्याच्यानंतर कंडिशन चेक केली जाते. कंडिशन जर ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट केली जाते, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट होतो ऑपरेटर. इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत कंडिशन चेक केली जाते, परत बॉडी ऑफ द लूप, परत किंवा डिक्रीमेंट, जे आपण ऑपरेटर तिथे मेन्शन केलं असतं त्याप्रमाणे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करतो. कंडिशन चेक केली जाते. जेव्हा ही कंडिशन फॉल्स होते तेव्हा तो लूपच्या बाहेर येतो. चला एक उदाहरण बघूया. इथे फॉर लूप लिहिला आहे. फॉर आय इज इक्वल टू 0 सेमिकोलन आय इज लेस दॅन 10 सेमिकोलन आय प्लस प्लस. आधी काय होणार? फर्स्ट टाइम आय इनिशियलाइज होणार, आय इज इक्वल टू 0, नंतर कंडिशन चेक केली जाणार, आय इज लेस दॅन 10. जर ट्रू असेल तर तो लूप मधल्या स्टेटमेंट्स तो एक्झिक्यूट करणार. इथे दोन स्टेटमेंट आहे, तर दोन स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार, त्याच्यानंतर एंडला येणार. एंडला परत गेल्यानंतर तो आय इन्क्रीमेंट करणार आय बाय 1. आय इज 1 झाल्यावर आता आय इज लेस दॅन 10 तो परत चेक करणार, परत स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार, परत येणार. इथे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा परत लूप एक्झिक्यूट होतो तेव्हा आय आपण इनिशियलाइज करत नाहीये, फक्त तो टेस्ट आणि इन्क्रीमेंट करतो. फॉर लूपचा यूज आपण आर्डिनो मध्ये एक एक्झाम्पल्सनी बघूया, ज्यामध्ये आपण एलईडी लावलेले आहेत, मल्टिपल एलईडीज लावलेले आहेत. सिक्वेन्सनी ते ऑन होणार आणि रिव्हर्स येणार. चला तर बघूया.